22 जानेवारीला रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शरयू तीरावर ज्या नाव चालतात त्यांना असे लाईव्ह सेवर जॅकेट जे आहे ते जॅकेट दिलेले आहे। त्या जॅकेटचं वाटप केलेलं आहे। जवळपास 127 अशा प्रकारचे जॅकेट जे आहे ते दिलेले आपण बघू शकतो, कारण की हजारोच्या संख्येनं लोक शरयू तीरावर येतात आणि बोटिंग करतात। आपण हे दृश्य बघा, शरयू तीरावरचे हे दृश्य आहे TV9 मराठीच्या प्रेक्षकांसाठी। आणि अशा प्रकारे जे नावामधून या ठिकाणी शरयूमध्ये येतात त्यांच्यासाठी 127 लाईव्ह जॅकेट जे आहे ते या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेले आहे। आपल्यासोबत काही भाविक आहे, क्या कहेंगे? ये योगी जी ने बांटे है? ये योगी जी ने दिया है। मैं हजारीबाग के रहने वाली हूँ। मैं झारखंड से आई हूँ। एक हफ्ता हमको रुकना है यहाँ का सुविधा बहुत अच्छा लगा हमको देखकर। उसके आगे बच्ची बताएगी। आप बताओ कैसा लग रहा है यहाँ तो बहुत मज़ा आ रहा है, जितना सोचे नहीं थे उससे और ज़्यादा मज़ा आ रहा है। और क्या बताएं। ये लाइव जैकेट योगी जी ने बांटे हैं, क्या कहेंगे? यस सर, योगी जी बैठे हैं हमारे सुरक्षित के लिए। हम झारखंड से आए हुए हैं, हजारीबाग से बोटिंग कर रहे हैं, तो किसी को नुकसान ना हो इसी के चलते योगी जी दिए हैं। आणि शरयू नदीमधले हे दृश्य आहे आणि मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे आणि त्यामुळे इथे बोटिंग करणाऱ्यांची सुरक्षितता व्हावी त्यामुळे अशा प्रकारे हे लाईव्ह जॅकेट जे आहे ते या ठिकाणी वाटप करण्यात आलेलं आहे। 22 तारखेला प्राणप्रतिष्ठापना आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय की लाईव्ह जॅकेटचं वाटप जे आहे ते या ठिकाणी योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचे 127 लाईव्ह जॅकेट जे आहे, जे मी घातलेलं जॅकेट्स आहे, अशा प्रकारचे जॅकेट्स जे नाव चालवतात त्यांना वाटप करण्यात आलेलं आहे, जेणेकरून जे प्रवासी या ठिकाणी नावामधनं फिरतात, भाविक फिरतात, त्यांच्या सुरक्षेसाठीही महत्त्वाचा हा निर्णय, महत्त्वाची भूमिका उत्तर प्रदेश सरकारची। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।